नमस्कार मित्रांनो, निफ्टी बँक निफ्टीच्या अनालिसिसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालच्या डिस्कशन प्रमाणे एक्झॅक्टली त्या लेवल्सनी काम केलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की 21,750 हे इम्पॉर्टंट रेझिस्टन्स असणार आहे आणि समजा तिथून खाली येतो 21,500 पर्यंत येऊ शकतो मार्केट. तर काय झालं की मार्केट एक्झॅक्टली जिथं क्लोज होता जवळपास तिथं ओपन झाला आणि पूर्ण रिकव्हर केलं. 21,750 पर्यंत रिकव्हरी दिली. सो तो झोन आहे 21,750चा, तो ब्रेक करत नाहीये. तो ट्राय भरपूर वेळ करतोय पण ब्रेक करत नाही. आज पण क्लोजिंग त्याच्या खालीच दिलंय. सो आपल्याला लक्षात घ्यायचं की जोपर्यंत तो ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंगच्या ट्रेडमध्ये जायचं नाही. इन केस तो ब्रेक झाला तर वरती सस्टेन झाला पाहिजे आणि मग तिथं बाईंगच्या ट्रेडमध्ये एक पुल बॅक आल्यानंतर तिथं ट्रेडमध्ये एंट्री करू शकतो. फॉर एक्झाम्पल गॅप ओपन होतोय तर परत समजा थोडंसं खाली आल्यानंतर मग त्याच्यात आपण एंट्री करू शकतो. आणि जर फ्लॅट ओपन होतोय आणि फॉल लावतोय 21,750 पासून तर परत 21,500 पर्यंत निफ्टी येऊ शकतो. नेक्स्ट आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये जसं आपलं डिस्कशन झालं होतं की 45,000 एक इम्पॉर्टंट झोन आहे. 45,000 पासून बरोबर त्यांनी रिकव्हरी टाकली, 500-600 पॉईंटची रॅली टाकली. आता इम्पॉर्टंट काय की वरचे जे लेवल्स आहे ते इम्पॉर्टंट. 45,500 पर्यंत गेलाय तो. सो 45,500 एक इम्पॉर्टंट झोन असणार आहे. उद्या जर का ब्रेक करतोय तर मग डाऊन होऊ शकतो, पण त्याच्यावरती सस्टेन करतोय तर 46,000 पर्यंत पण जाऊ शकतो. सो मित्रांनो, लेवल्स मार्क करून घ्या आणि ट्रेड करा.